हे कशा प्रकारे करायचं, हे माझ्या बाबतीत असं का होतं, मी फेल्युअर का होतो, माझ्या बाबतीमध्ये असे सगळे प्रॉब्लेम्स का निर्माण होतात, अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये चालू असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक माणूस हा काही ना काहीतरी एक अचिव्हमेंट केलेला, काही ना काहीतरी सक्सेसफुल आयुष्यामध्ये काही ना काहीतरी त्याने अचीव्ह केलेलं असतं कधी ना कधीतरी. पण त्याचा अर्थ असा नाही की तो भविष्यामध्ये काही गोष्टी करू शकणार नाही किंवा कुठलीही वेळ गेलेली आहे. माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा कधीही मी गॉन केस म्हणून मी त्याच्याकडे बघत नाही. प्रत्येक माणसाचं एक नवीन नवीन सुरुवात करण्याच्या दृष्टीने त्या माणसाला खूपच आपण प्रत्येक माणसाला मदत करत असतो, जेणेकरून तो पुन्हा एकदा उभा राहावा. पण ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा होतील ज्या वेळेला मानसिक तयारी आपली झालेली असेल या परिस्थितीशी लढण्यासाठी. तर या गोष्टी समजण्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की आता तुम्ही आजूबाजूला बघता ग्रीनरी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, झाडं आहेत, फळं आहेत, खाली लोक शेती करतात. ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण हे त्याची सुरुवात कुठून झाली? ह्या सगळ्या झाड तयार होण्यासाठी कितीही मोठं झाड असेल किंवा कितीही मोठी शेती असेल, त्याची सुरुवात बीजापासून होते. आणि बीज काही असं एखादं मोठं, एखादं छोटं, एखादं मोठं, एखादं छोटं असं नसतं किंवा एखाद्याची क्वालिटी चांगली, एखाद्याची क्वालिटी खराब असं नसतं. ते बीज जे आहे त्या बीजाला प्रॉपरली जमिनीत आपण हे केल्यानंतर रोप लावल्यानंतर त्याला ज्या कंडिशन मिळतात त्याच्यानंतर त्याचं भविष्य ठरतं की ते एक मोठं झाड बनणार आहे का तिथल्या तिथे सुकून मरणार आहे. या दोन्ही गोष्टी त्यावेळेला ठरतात. कारण का प्रत्येक बीजाचा गुणधर्मच हा आहे की आपलं लाईफ वाढवणं. आपल्या सगळ्यांच्या मध्ये ती क्वालिटी आहे की आपण आपल्या लाईफला पुढे कशा प्रकारे घेऊन जाऊ शकतो. पण त्याला तुम्ही सराउंडिंग मध्ये कशा प्रकारे त्याला वातावरण देता. जसं एखादं बीज आपण जमिनीत लावल्यानंतर त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, त्याला हवा मिळाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी मिळाल्या, त्याला खत मिळालं पाहिजे, तर ते बीजाचं अंकुर फुटेल, त्याच्यातनं रोप बाहेर येईल. त्यानंतर त्याची वाढ पुढे कंटिन्युएशन मध्ये जर राहिलं तर ते झाड हळूहळू वाढायला लागेल. तर या पृथ्वी तलावर जन्मलेला कुठलाही माणूस हा यशस्वी न होण्यासाठी जन्मलेला नाहीये. त्याला यशस्वी व्हायचंच आहे. पण प्रत्येकाचं यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय? कदाचित श्रीकांतचं यशस्वी होणं म्हणजे त्याला असं वाटत असेल की पैशाने खूप श्रीमंत झालो की मी यशस्वी झालो. गोरिवलीला वाटत असेल की माझी फॅमिली मोठी झाली तर मी यशस्वी झालो. अतुलला वाटत असेल की माझ्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाले की मी यशस्वी झालो. प्रत्येकाची यशस्वी असण्याची व्याख्या वेगवेगळी आहे. पण कुठलाही माणूस अयशस्वी होण्यासाठी म्हणून जन्मलेला, तो काही ना काहीतरी प्रयत्न करतच असतो आपल्या लाईफमध्ये, काही ना काहीतरी चेंजेस. आता उदाहरणार्थ आपल्याला काही ना काहीतरी डिप्रेशन होतं, काही ना काहीतरी फ्रस्ट्रेशन होतं, काही ना काहीतरी नकारात्मक परिस्थिती होती, त्याचा तोडगा निघावा म्हणून आपण व्यसनाकडे गेलो ना. याचा अर्थ तो सुद्धा एक प्रयत्नच होता. तो योग्य होता अयोग्य होता याच्यावर डिबेट करता येईल, पण तो सुद्धा एक प्रयत्न होता की काही ना काहीतरी हे केल्याने मला काही समाधान मिळेल का. तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, माणूस हा प्रयोगशील माणूस आहे, प्रयोगशील प्राणी आहे. तो प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी प्रयत्न करतच असतो. तर तुमच्या लाईफमध्ये आपण एकदम शून्य विचारामध्ये विचार करा की बाबा माझ्या बॅकग्राऊंड मध्ये काही नाहीये, माझ्या सपोर्ट सिस्टमला काही नाहीये. एखादं 2 बीज आपण घेतले, एक बीज जे आहे त्याला जमिनीत लावल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या, पाणी मिळालं, सूर्यप्रकाश मिळाला, हवा मिळाली, खत मिळालं. आणि एक बीज आहे ते नुसतं जमिनीवर ठेवलेलं आहे, त्याला सूर्यप्रकाश नाही मिळाला, त्याला पाणी नाही मिळालं, त्याला काही नाही मिळालं. तर या दोन्ही कंडिशन मध्ये चांगलं रोप कुठलं तयार होईल? ज्याला ते सगळ्या गोष्टी मिळालं त्यालाच होईल ना. याचा अर्थ असा की आजच्या कंडिशनला मला त्या गोष्टी मिळत नाहीयेत, मी यशस्वी होत नाहीये, हे जे वाक्य आहे त्या वाक्याला कारण हे आहे की आपल्याला समर्पक अशा गोष्टी आपण स्वतःला देत नाही आहोत. त्या बीजाला, ते जे बीज असतं किंवा ती जी बी असते, त्या बीला स्वतःचा मेंदू नसतो. ती स्वतःहून काही गोष्टी करू शकत नाही. तिला दुसऱ्यांनी काहीतरी दिलं, दुसऱ्यांनी खत दिलं, दुसऱ्यांनी सूर्यप्रकाश दिला, दुसऱ्यांनी पाणी दिलं, तर ते त्याचं झाड तयार होणार आहे. पण आपण
आपल्याला मेंदू आहे, आपल्याला विचार करण्यासाठी मन आहे, आपल्याला कृती करण्यासाठी 2 हात 2 पाय आहेत. याचा अर्थ आपण स्वतःच्या ज्या समर्पक गोष्टी आहेत त्या स्वतःच्या स्वतः आपण करू शकतो. बऱ्याचदा असं होतं की मला हे नाही, मला असं नाही, मला तसं नाही, मला हे नाही, ते नाही, या गोष्टीमुळे आपण एका जागी बसून राहतो आणि ज्या वेळेला आपण बसून राहतो त्यावेळेला आपण कुठली कृती करत नाही. त्यामुळे होतं काय की आपण त्याच विचारामध्ये, विचार सुरू होतात कुठून? आपल्या मनातनं. मनातनं जे विचार येतात त्याच गोष्टी आपल्याला कृतीमध्ये येतात. मी एक उदाहरण म्हणून सांगतो की मी आता हात इथे ठेवलेला आहे आणि मी हात इथे ठेवला. हा हात इकडनं मी या बाजूला आणला. या गोष्टीसाठी 2 गोष्टी जबाबदार आहेत. एक, माझी इच्छा. माझी इच्छाच नसती तर हात इकडनं इकडे गेला असता का? नाही. दुसरी गोष्ट काय महत्वाची आहे? माझं मेंदू आणि माझं मन. माझ्या मनाने ठरवलं की बाबा हा हात इकडनं इकडे आला पाहिजे. याचा अर्थ काय झाला की माझ्या कृतीमध्ये, माझ्या विचारांमध्ये, माझ्या ऍक्शन्समध्ये मी ज्या गोष्टी करतो त्या त्याची सुरुवात माझ्या मेंदूपासून होते, माझ्या विचारांपासून होते आणि मग ती कृतीमध्ये रूपांतरित होते. असं कधी होतं का की आपण सकाळी उठलो त्यावेळेला डायरेक्ट बारमध्येच होतो, 2 क्वार्टर्स प्यायलेलो होतो? असं कधी होतं का? नाही. याचा अर्थ काय? सकाळी उठतो, आपल्याला पायात चप्पल घालतो, कपडे घालतो, खिशात पैसे आहेत की नाही बघतो आणि मग जाऊन बारमध्ये ऑर्डर करतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला चकण्याला काय लागतं, काय नाही लागतं त्याच्यानुसार आपण ऑर्डरही करतो. याचा अर्थ सगळा खेळ मी आधीपासूनच प्लॅन केलेला आहे. माझ्या ऑटोमॅटिकली कुठली गोष्ट घडत नाही. सो अल्टिमेटली आपल्याला जर एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचंय, मग प्रत्येकाचं यशस्वी होणं वेगवेगळं असू शकतं. एक सिंपल उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की एखाद्याला वडापावची गाडी काढायची. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी छान काहीतरी बनवायचं आहे, स्वतःच्या नावाचा काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे, म्हणून एक वडापावची गाडी चालू करायची. त्यासाठी सुद्धा आता जी तुम्हाला टेक्निक सांगतोय ती जर वापरली गेली तर तुम्ही यशस्वी व्हाल. मी उदाहरण म्हणून वडापावची गाडी घेतोय. असं तर तुम्ही मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा तुम्ही तुमचं डोकं लावू शकता. कौटुंबिक घटनाक्रमासाठी सुद्धा त्या गोष्टीचा तुम्ही उपयोग करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जे विचार करतो ते कुठल्या ना कुठल्या तरी भाषेमध्ये करतो. ती भाषा आपली सुसंवाद करणारी, चांगली, स्वतःचा इमेज ठेवणारी, दुसऱ्यांना रिस्पेक्ट करणारी अशी भाषा असेल तर मग जसं म्हणतात ना, जसं मनात आहे तसंच तुम्हाला जग दिसतं. तसंच आहे. जशी तुमची भाषा असेल त्यानुसार तुमचे विचार तयार होतात. स्वतःशी सेल्फ टॉक करताना कधीही डिसरिस्पेक्ट ठेवायचा नाही. स्वतःशी बोलताना कधीही डिसरिस्पेक्ट ठेवायचा नाही. दुसऱ्याशी बोलताना कधीही डिसरिस्पेक्ट ठेवायचा नाही. व्यावसायिक लोकांच्या बाबतीत हे असं नेहमी बोललं जातं की ज्याची जीभ चांगली आहे तो व्यवसायात यशस्वी होतो. का असं होतं? कारण का त्याने लोकांना रिस्पेक्ट दिलेला असतो आणि रिस्पेक्ट मिळवलेला असतो. तर हे तेव्हाच शक्य होईल ज्या वेळेला तुमची जीभ चांगली असेल, तुमचं सेल्फ टॉक चांगला असेल, तर तुम्ही ह्या गोष्टींनी सुरुवात करू शकता. जर तुमचे विचार, जर तुमची भाषा चांगली असेल, जर तुमच्या वाणीवर तुमचं नियंत्रण असेल, तर तुमच्या मनात जे चालणारे विचार आहेत त्याच्यावरही तुमचं नियंत्रण असेल. जर तुमच्या मनातले विचार पॉझिटिव्ह असतील, मला काहीतरी छान करायचंय, छान काहीतरी करून दाखवायचंय, मनात हे छान विचार चालू आहेत, याचा अर्थ तुम्ही मनाने आपल्या मेंदूला ऑर्डर देताय की तुम्हाला काहीतरी चांगलं करायचंय. जसं मी तुम्हाला सांगितलं की मेंदूने मला ही ऑर्डर दिली, हा हात इकडनं इकडे ठेवायचा, तर मेंदू त्यावेळेला त्या दृष्टीने विचार करायला लागतो की माझ्या या यशस्वी होण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. मग पुढच्या गोष्टी उलगडायला लागतात. मग पुढे काय काय करायचंय, काय नाही करायचंय, माझ्या व्यवसायाला वेगळेपण कसं काय येईल, माझे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय, निगेटिव्ह पॉईंट्स काय, या गोष्टीवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येईल. तर विचार, भावना आणि कृती, भावना आणि विचार या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला आता जेवणाची इच्छा झाली, हे विचार आहेत आणि मला आता खूप डिप्रेशन वाटतंय, ही एक भावना आहे. भावना आणि विचाराचा गोंधळ झाला तर आपण कुठलीच कृती करू शकणार नाही. कुठलीही कृतीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 2 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फरक करावा लागेल. हा माझा विचार आहे की ही माझी भावना आहे. मला ड्रिंक करावेसे वाटतात, मला दारू प्यावीशी वाटते, हा माझा विचार आहे. यालाच आपण काय करतो, भावना जोडतो. मी डिप्रेशन मध्ये आहे, मला टेन्शन आहे, मला डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, मला फेल्युअर आलंय. या सगळ्या भावना त्या गोष्टीशी जोडल्या गेल्यामुळे आपल्या कृतीमध्ये येणारं जे फलित आहे ते फलितही चुकीचं असतं.
त्यामुळे तुम्ही या गोष्टींमध्ये कधी गडबड करू नका. स्टेप बाय स्टेप आपण जसं एक एक गोष्ट विचारात घेतो त्या पद्धतीने त्या त्या गोष्टी करत गेल्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर तुम्हाला जे सायकल जी सांगतोय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली काय, की आपल्या भाषा, आपली वाणी आणि आपलं इतरांशी वागणं या गोष्टी पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत. त्यानंतर तुमच्या माइंडमध्ये चालणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत. तुमचे विचार पॉझिटिव्ह व्हायला पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत गेल्यानंतर पुढे तुमच्या कृतीमध्येही पॉझिटिव्ह गोष्टी येत जातात. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की वडापावची गाडी, समजा आपण इकडनं आता बाहेर पडलोय आणि आता आपल्याला स्वतःच्या धर्तीवर स्वतःच्या हिमतीवर काही ना काहीतरी करायचंय, तर आपण असं ठरवलं की वडापावची गाडी काढायची. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आपल्या डोक्यामध्ये येईल की कुठला स्पॉट चांगला असेल ज्या ठिकाणी मी माझा धंदा चालेल, माझ्या बिझनेसला गोष्टी चांगल्या रीतीने चालतील. तर त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असेल की बाबा मला माझ्या वडापावच्या गाडीसाठी मला स्वस्तात माल कुठून मिळेल, बरोबर आहे. मला स्वस्तात माल कुठून मिळेल, मला होणारा सप्लाय म्हणजे अगदी बटाट्यापासून ते पावाच्या लादीपर्यंत हा जो सप्लाय होणार आहे तो कोणाकडनं होणार आहे, तो मला माझ्या वाजवी भावात होणार आहे की नाही. त्यानंतर या बिझनेससाठी समर्पक असे मित्रमंडळी कोण असणार आहेत, मला मला जो बनवणारा आचारी जो आहे तो माझ्याकडे कोण असणार आहे, माझ्या या बिझनेसला आयडियाज कुठल्या असणार आहेत, इतर लोक जे देतात त्याच्यापेक्षा मी वेगळं काहीतरी कसं काय देईल. तर अशा काही टेक्निकल गोष्टी वापरल्यामुळे आपल्या चुका कुठे होत आहेत, आपल्या कुठे कुठे आपण प्रॉब्लेम मध्ये येतोय, कुठे आपल्याला आपण भाव तर व्यवस्थित ठरवलाय ना की 5 रुपयाचा वडापाव आहे, 5 रुपयाचा बनवण्याचा खर्च आहे आणि मी त्याला 4 रुपयात विकतोय, तर मला फायदा होईल का? नाही. तर 5 रुपयाचा वडापाव मला 10 रुपयात विकला पाहिजे, तर त्याचा वाजवी दर मला लोकांनाही परवडता आला पाहिजे. मग एक काम करूया, इतर सगळे लोक 10 रुपयात देतात ना, मी 8 रुपयात देतो. हळूहळू ती डिमांड माझ्या साईडला होईल, हळूहळू लोक माझ्या कलेने विचार करायला लागतील. पण ह्यासाठी फर्स्ट डायरेक्शन काय आहे की माझ्या विचार. आता हा एक झाला वडापावच्या धंद्याच्या संदर्भातला विचार. आपण बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत विचार करू की कौटुंबिक गोष्टी, कौटुंबिक शांतता. कोणाकोणाला असं वाटत असेल की व्यावसायिक दृष्टिकोनाने नाही, पण माझ्या फॅमिलीमध्ये माझं पॉझिटिव्ह असायला पाहिजे, माझ्या फॅमिलीने माझ्याविषयी पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, मला त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचंय. बाहेर पडल्यानंतर हा विचार नका करू की माझ्या हातून काय गेलंय. साहजिकच आपण इथे आलेलो आहोत याचा अर्थ आपण आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गमावलेलं आहे. पण आता या क्षणाला आपल्याला हा विचार करायचा आहे की माझ्या हातामध्ये काय काय आहे. तर माझ्या हातामध्ये काय काय आहे, माझे फॅमिली मेंबर माझ्या बाजूनी आहेत, माझ्याकडे मोठा वेळ आहे, माझं शरीर आहे, ज्याला मी चांगल्या रीतीने व्यवस्थित शेपअप करू शकतो. मी त्याला चांगल्या पद्धतीने पुढे गेल्यानंतर त्यांची पार्टनरशिप करून त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीने काही ना काहीतरी गोष्टी करू शकतो. जो मी पूर्वी इतर इतर वेळेस जी गोष्ट मी केली नाही, फॅमिलीला वेळ देणं, फॅमिली बरोबर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करणं, त्यांच्या आवडीनिवडी बघणं, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे विचार, तुमची भावना, तुमचे एकमेकांशी असणारं कम्युनिकेशन याच्यामध्येही चांगल्या रीतीने फरक पडेल. सो मला असं म्हणायचंय की कुठल्याही गोष्टीला सुरुवात करताना मानसिक तयारी असल्याशिवाय ती गोष्ट होत नाही. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एवढा लांबच्या लांब 3 महिन्याचा पिरियड का आहे ट्रीटमेंटसाठी. तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपण व्यसनमुक्त होणार आहोत या बाबतीतले विचार तर तयार व्हायला पाहिजेत. निम्म्यापेक्षा जास्त लोकांना न सांगता आणलेलं असतं. काही काही जण स्वतःहून येतात, काही काही वेळेला काही ना काहीतरी कारण काढून आणलेलं असतं. तर तुमच्यामध्ये ती व्यसनमुक्त राहण्याच्या संदर्भातले विचार सुद्धा तुमच्या मनामध्ये रुजायला पाहिजेत. आपल्या कुठे चुका होत आहेत हे समजायला पाहिजे. त्यासाठी हा ड्युरेशन तेवढा मोठा आहे. पण अदरवाईज प्रत्येक माणसाला सांगितलं, जर तुम्हाला सांगितलं की उद्यापासून असं असं करू नको, आपण एवढे एवढे साधे गुणी बाळ आहोत का, की बाबा उद्यापासून असं करू नको म्हटल्यानंतर आपण छानपैकी वागायला सुरुवात करणार असं आहोत का? तर तसं नाहीये. सो अल्टिमेटली आपल्याला या परिस्थितीमध्ये विचार करायला पाहिजे की काही ना काहीतरी चुका तर घडल्यात. मग आता त्याला पॉझिटिव्ह डायरेक्शनला कसं घेऊन जायचं? पॉझिटिव्ह डायरेक्शनला तसं तेव्हाच घेऊन जाऊ शकता ज्या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये हे विचार असतील की मला काही ना काहीतरी करून दाखवायचंय, मला काही ना काहीतरी बनायचंय, माझ्या कुटुंबाला एक चांगले दिवस दाखवायचे, हे विचार असतील तर. हे विचार फक्त मी कधी जाणार आहे, मी बाहेर कधी पडणार आहे,
माझा टाइम कधी येणार आहे, माझा फोन कॉल कधी आहे, माझी फॅमिली मीटिंग कधी आहे, मला हे मिळणार आहे की नाही, मला चिवडा पाहिजे, मला फरसाण पाहिजे, मला ड्रायफ्रूट पाहिजे, मला फ्रूट पाहिजे, मला अंडी पाहिजे, मला केळी पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल नाही होणार आहे. ही टेम्पररी गोष्ट आहे. ही टेम्पररी गोष्ट आहे. तुमची आत्ताची गरज भागवण्यापुरतीची गोष्ट आहे. तुम्हाला आत्ता वाटत असेल मला अंडी खावीत, केळी खावीत, ही आत्ताची गरज आहे. आम्ही तुमच्याबरोबर जे डील करतोय हे तुमचं भविष्य ठरवण्याच्या संदर्भातलं डील करतोय. मी आत्ता जे एवढ्या वेळापासून जे चर्चा सांगतोय तुम्हाला, हे मला फक्त आत्ता तुमचा वेळ काढायचा आहे म्हणून सांगायचं नाहीये. मला त्याच्यातनं तुमचं भविष्य कशा प्रकारे घडवता येईल, एक फॅमिली लाईफ कशा प्रकारे घडवता येईल, याविषयी मला तुम्हाला मार्गदर्शन करायचंय. ते मार्गदर्शन तेव्हा शक्य होईल ज्या वेळेला तुम्ही त्याच लेवलला याल. बरोबर आहे. पिलेल्या माणसाचं जेव्हा आपण ड्रिंक करतो, जेव्हा आपण नशेमध्ये असतो, त्यावेळेला आपल्याला फॅमिली मेंबरनी काय बोललंय ते आपल्याला समजत नाही, किंवा मी काय बोलतोय ते फॅमिली मेंबरला समजत नाही. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये का? आपली विचारांची पातळी काहीतरी वेगळ्या डायरेक्शनला असते. एक तर ती खूप हाय लेवलला असते किंवा एकदम ती खालच्या लेवलला असते. फॅमिली मेंबरनी काही नशा केलेली नसते, ते त्यामुळे त्यांचे विचार एका समान लेवलनीच चालत असतात. ते काल सुद्धा तुम्हाला अरे असं कर, असं करू नको हे सांगत असतील. आजही तुम्हाला असं करू नको, असं कर हे सांगत असतील. पण आपण परवा काहीतरी वेगळं करत होतो, आज काहीतरी वेगळं करतोय. आज परवा परवा मला वेगळ्या गोष्टीचं महत्व वाटत होतं, आज मला वेगळ्या गोष्टीचं महत्व वाटतंय. या गोष्टीमुळे तुमचे विचार आणि त्यांचे विचार एका समान पातळीवर मॅच होतच नाहीत. त्यामुळे त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये शिरायला आणि ते प्रोसेस व्हायला आणि त्याच्यावर माझी प्रतिक्रिया यायला, याला जमीन आसमानाचा फरक आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एका एका पेशंटच्या बाबतीमध्ये फॅमिली मीटिंग घेत होतो. त्यावेळेला तो मला असं सांगत होता की मला सगळं समजतंय हो, पण माझी सुटत नाही. मला सगळं समजतंय हो, बस मला आता 2 महिने स्वतःला कोंडून घ्यायचंय बस. पण हा प्रॉब्लेम हा फक्त कोंडून घेण्यापुरता मर्यादित नाही ना. आपण स्वतःला कोंडून घेतल्याने आपले विचार कोंडले जाणार आहेत का? आपले तुम्ही पॉझिटिव्ह तेव्हा होईल ज्या वेळेला तुमचे कोंडलेले विचार सुद्धा त्या दृष्टीने विचार करायला लागतील की नाही आता मला प्यायचे नाही, मला प्यायचे नाही. घरचे सांगतायत, मित्र सांगतायत, अमके सांगतायत, तमके सांगतायत, तरी सुद्धा माझे विचार, मला सगळं समजतंय, मला प्रॉब्लेम आहेत हे समजतंय, पण ते विचार त्या प्रोसेसमध्ये जात नाहीयेत. माझी कृती वेगळ्या डायरेक्शनला जाते, माझे विचार वेगळ्या डायरेक्शनला जाते. बरेच जणांचे फॅमिली मेंबर्स मला जेव्हा सांगतात त्यावेळेला सांगतात की सकाळी तो उठला ना की त्यावेळेला तो खूप असं म्हणतो की मला असं करायचं नाहीये, मी वाईट वागतोय, मला माहितीये, माझ्याकडनं चुका होत आहेत, मला माहितीये. पण संध्याकाळी आला की परत तेच, त्याच्या आदल्या दिवशीची भांडणं, त्याच गोष्टी परत असतात. त्यासाठी कारण मी त्यांना हे असं सांगतो की रात्रीच्या वेळेला त्याची ऑलरेडी टॉपअप झालेली असते. त्यावेळेला तो वेगळ्या पातळीवर असतो आणि सकाळी जेव्हा तो उठत असतो त्यावेळेला तो पुन्हा नॉर्मल लेवलला आलेला असतो. त्यामुळे त्याला कळतं की बाबा माझी चुका झालेल्या आहेत. बरेच जण असेही बघितलेले आहेत ज्या वेळेला ते नशा नाही करत, कुठल्याही प्रकारचं व्यसन केलेलं नाही, त्यावेळेला त्यांना खूप वाईट वाटतं आणि घरच्यांच्या समोर रडतात. पण हे असं का होतं? याचं कारण असं आहे की त्यावेळेला विचार, आपली कृती आणि आपली भावना ही एका पातळीवर आलेली असते. पण ज्या वेळेला आपण घरातनं बाहेर पडतो, 2-3 क्वार्टर पितो किंवा ते जे काही आपण नशेचं काय माध्यम करतोय ते करतोय, त्यावेळेला आपल्या भावना वेगळ्या लेवलला असतात, आपले विचार वेगळ्या लेवलला असतात आणि आपली कृती वेगळ्या लेवलला असते. त्यामुळे ते कधीच सकाळचं वर्जन संध्याकाळी सेम असू शकत नाही. काल रात्री जे बोललेलं तर ते दुसऱ्या दिवशी बरोबर असू शकत नाही. त्यामुळे आज जर तुम्हाला भविष्य काळात आपल्याकडनं पुन्हा चुका होऊ नये किंवा आपल्याला काही ना काहीतरी एक पॉझिटिव्ह लाईफस्टाईलसाठी काहीतरी करायचंय असे जर तुम्हाला विचार वाटत असतील तर सगळ्यात पहिली गोष्ट मानसिक प्रिपरेशन करणं फार आवश्यक आहे. मेंटल प्रिपरेशन होणं, नाहीतर आपण बोलतोय करतोय, सर तुम्ही म्हणताय ते सगळं पटलं मला, आणि बाहेर पडल्यानंतर परत तीच गोष्ट होणार, कारण का ती मुळात पटवून घेतलेलीच नाहीये, आपल्या मनाची प्रिपरेशन झालेलीच नाहीये. आपल्याकडे बरेच जण असे असतात की ज्या लोकांमध्ये आम्हाला वाटतं किंवा त्याला स्वतःला वाटतं की आता परत इतिहासात जे गोष्टी झाल्या त्या होणार नाहीत. पण मेंटल प्रिपरेशनच नसेल, काही प्लॅनिंगच नसेल, तर ती गोष्ट वारंवार होणारच आहे ना.
त्यामुळे असं न व्हावं यासाठी आपल्याला काही ना काहीतरी गोष्टीची सुरुवात करायला लागेल. आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गोष्टी व्हाव्यात, काही ना काहीतरी बदल व्हावा, यासाठी जर आपण प्रयत्न करतोय, तर तो प्रयत्न हा योग्य डायरेक्शननी, फॅमिली मेंबर्सच्या सोबतीने तरच ते शक्य आहे. आजपर्यंत आपण स्वतःहून व्यसनमुक्त होण्याचा किती लोकांनी प्रयत्न केला असेल? स्वतःहून दारू बंद करण्याचा किती लोकांनी प्रयत्न केला? प्रामाणिकपणे सांगा. जवळपास प्रत्येकाने प्रत्येकाने प्रयत्न केला. यश येतं का आपल्याला? कारण का आपली मानसिकता त्यात प्रत्येक वेळेला समान नसते. कधी आज मला डिप्रेशन वाटेल, कधी खूप आनंदी वाटेल. एक मध्यंतरीच्या काळामध्ये एक जोक म्हणून मला एका मित्राने सांगितला होता, की एकदा एका बारमध्ये एका माणसाला विचारलं जातं, की "बाबा रे, आज का पितोय तू?" तर तो म्हणला, "आज इंडिया हारली यार. एवढी छान खेळत होते आणि ऐनवेळेला मॅच हरली म्हणून मी दारू पितोय." दुसऱ्या दिवशी त्याला विचारतो, की "बाबा रे, आज तू का पितोय?" "आज इंडिया जिंकली ना, म्हणून आज दारू पितोय. काय भारी खेळले राव, त्यासाठी मी दारू पितोय." तिसऱ्या दिवशी त्याला विचारतो, "बाबा तू आज का पितोय?" "काय नाही, आज पाऊस पडतोय, मॅच नाहीये, मग काय करू?" "म्हणून दारू पितोय." सो पिणाऱ्या माणसाला कारण लागत नाही. ज्या माणसाने ऑलरेडी मनामध्ये ठरवलेलं आहे की प्यायचीच आहे, किंवा त्याची बॉडी सांगते की त्याला आता गरज आहे, तो माणूस कारण शोधून काढेल. एखाद्या माणसाला जेवणात मीठ कमी आहे हे कारण सुद्धा पुरेसं आहे, आणि एखाद्या माणसाला भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे हे कारण सुद्धा पुरेसं आहे. मोदी सत्तेत आले म्हणून पण माणूस दारू पिऊ शकतो, मोदी सत्तेतनं हारले म्हणून पण दारू पिऊ शकतो. सो अल्टिमेटली कारण बनवणं सोडा, आपलं मन आपल्या मनाला एक्सक्यूज देणं सोडा, की हे कारण आहे. कुठलीही परिस्थितीमध्ये इतिहासातलं असं कुठलंही पुस्तक, असं कुठलाही ग्रंथ आजपर्यंत मी बघितलेला नाही ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की बाबा तुम्हाला टेन्शन आलं की दारू प्या. मग एवढंच जर असतं तर महाभारतात लढाई कशाला लढली असते? सगळेच बारमध्ये जाऊन बसले असते की एवढं एवढं कशाला डोक्याला ताप करून घेतला असता? नाही ना. प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये हे सगळे आपल्या मनाने ठरवलेले टोचलेत. आणि मी हे सगळं तुम्हाला सांगतोय तर मी काय असा खूप मोठा विचारवंत वगैरे नाहीये. मी सुद्धा याच गोष्टी केल्या आहेत ज्या तुम्ही ज्या गोष्टी करून इथे आलेला आहात. पण माझ्यामध्ये फरक असा आहे की मला हे समजलं. काय समजलं? की माझे विचार, माझी भावना आणि माझी कृती या तिन्ही वेगवेगळ्या डायरेक्शनला असता कामा नये. मला माझ्या भावनांवरही नियंत्रण पाहिजे, मला माझ्या विचारांवरही नियंत्रण पाहिजे, आणि मला माझ्या कृतीवरही नियंत्रण पाहिजे. तरच ती गोष्ट शक्य होईल. मी बोलतोय, करतोय, एक दिवस असा येतो की 4 लोकांमध्ये विचारांमध्ये डायरेक्टली बोललं जातं. आपल्याविषयी जर घरच्यांना विचारलं, तर घरचे लोक बोलतात असं सरळ सरळ, की बाबा हा बोलतोय, करतोय. आधी मामाला सांगतो की मी आता करणार नाही, आणि परत तेच करतो. मग आता जर ह्या गोष्टी जर वारंवार होत आहेत, तर आपण ते विचार एका लेवलला, एका पातळीवर आणणार कधी? हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. अजून कुठल्या तरी वेगळ्या केंद्रामध्ये जाण्यासाठी, अजून कुठल्या तरी वेगळ्या वातावरणात गेल्यानंतर माझे डोळे उघडणार आहेत का? माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडल्यानंतर मग माझे डोळे उघडणार आहेत का? अजून काय वेगळं असं घडायला पाहिजे? किंवा देवाने डायरेक्टली तुमच्या पुढे साक्षात्कार देऊन, बोल मित्रा, तुला काय हवंय, त्याचा आशीर्वाद देतो म्हणजे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं होणार आहे का? नाही. सो असा जर वाट बघत बसलो, तर आपण आयुष्यभर जरी वाट बघत बसलो तरी सुद्धा ती वेळ येणार नाही. सो अल्टिमेटली आता मला असं वाटतं की आपल्याकडनं प्रत्येकाला जी वेळ मिळालेली आहे, आज आपण कुठल्याही प्रकारची नशा केलेली नाही. आज आपल्या भावना नियंत्रणामध्ये आहेत, आज आपले विचार नियंत्रणामध्ये आहेत. तीच ती योग्य वेळ आहे ज्या वेळेला आपण आपल्या फ्युचर प्लॅनिंग विषयी विचार करायला पाहिजे. फ्युचर प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय? तर मला कसं जगायचंय? मला माणूस म्हणून जगायचंय का जनावर म्हणून जगायचंय? रस्त्यावर पडत पडत जगायचंय का ताठ मानेने जगायचंय? हे साधे साधे प्रश्न आहेत जे आपल्याला मनाला विचारायचे. आणि पॉझिटिव्ह राहायचंय असं जर विचारायला गेलं, तर काल जसं मी म्हटलं की विश्वकर्मा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करेल. काल त्याने केलं की नाही मार्गदर्शन? त्याने चांगले विचार आले की नाही? याचा अर्थ काय तो मूळ माणूस खराब आहे का? नाही. तो सुद्धा चांगला माणूस आहे. त्याच्याकडनं चुकलेला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये चांगले विचार आहेत. आपल्यामध्ये तो चांगला माणूस दडलेला आहे. तिथे बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये तो चांगला माणूस आहे. ती दया करणारा, ती विचार असणारा हा माणूस त्या प्रत्येक माणसामध्ये आहे. पण ते विचार, ती दया, ती इतर भविष्याच्या बाबतीत विचार करणारी माणसं
या बाबतीमध्ये आपल्याला विसर पडलेला आहे का? तर ते आपण नशा करत राहिलो, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कृतीमध्ये फरक करत राहिलो, त्यामुळे ही गोष्ट घडली. आज ती योग्य वेळ आहे, हाच तो योग्य क्षण आहे. मी तुम्हाला एक छोटंसं स्वप्न दिलं की 1 वर्षभरानंतर मला भेटायला या आणि खूप छान पद्धतीने आपण तो तुमचा 1 वर्षाचा सोब्रायटीचा वाढदिवस आपण साजरा करू. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हे शक्य आहे. असं काही जरुरी नाही की फक्त श्रीकांतच ते पूर्ण करणार. असं काही जरुरी नाही की फक्त गोरिल्लाच पूर्ण करणार. तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये ती कॅपॅसिटी आहे. कारण का आपण ह्युमन बीइंग आहोत. आपण जनावर नाही आहोत. आपल्याला फक्त खायचं आणि झोपायचं एवढं आपल्याला काम नाही. आपल्याला आवड निवड आहे. आपल्याला हे खायचंय, आपल्याला ते खायचंय, आपल्याला हे घालायचंय, आपल्याला ते घालायचंय, मला इथे फिरायला जायचंय, मला तिथे फिरायला जायचंय. हे सगळे विचार, या सगळ्या आवडी-निवडी या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचं यशस्वी होण्याची व्याख्या वेगवेगळी जरी असली, तरी त्याची सुरुवात मात्र प्रत्येकाला एकाच स्टेपपासून करायची. बीज कुठल्याही स्वरूपाचं असो, आंब्याचं असो, आपल्या वडाच्या पिंपळाचा असो किंवा काय चिकूची झाडं असो, त्याची बीज हवेत तरंगून मोठी होत नाहीत. त्याला जमिनीतच रोवावं लागतं. त्यामुळे तुमचे विचार कुठून ना कुठून तरी सुरुवात करणं, बेस ग्राउंडवरनं सुरुवात करणं गरजेचं आहे. तर तो बेस ग्राउंड अजून वेगळा कशाला? इकडनंच सुरुवात करा ना. पुढे गेल्यानंतर तुमच्या आयुष्याचा खूप मोठा वृक्ष होऊ दे. खूप चांगलं चांगलं सगळेजण तुमच्या छत्रछायेखाली तुमचं पूर्ण कुटुंब आनंदात असू दे. याच विचारांनी आपण आपला प्रत्येक जणांचा प्रयत्न करत असतो. मी फैजला शिकवत असताना किंवा फैजची काउन्सिलिंग करत असताना वेगळं बोलतो किंवा आमलेशी बोलताना वेगळं बोलतो किंवा आपल्या अतुलशी बोलताना वेगळं बोलतो, असं नाही करत. मी सगळ्यांना सांगताना सेम सांगतोय की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये ती कॅपॅसिटी आहे. फक्त आपण ती गॉन केस अशी केस स्टडी जे असते, मला आजपर्यंत ती गोष्ट मी कोणाच्याही बाबतीत मी मानली नाही. का? कारण का मला माहितीये की जो माणूस स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या हिमतीवर काही गोष्टी करू शकतो, तो कुठल्याही आयुष्यामध्ये कुठल्याही पडावावर काहीही सिद्ध करून दाखवू शकतो. आणि अजून आत्ताशी तर कुठे आपण एकदा दोनदा धडपडलोय रे. आपल्याला भरपूर काही करून दाखवायचंय. आपल्या आयुष्यात चांगलं बनवून दाखवायचंय. तर ते चांगलं बनवून दाखवणं म्हणजे नेमकं काय? तर या गोष्टी काही आहेत ज्या गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात ठेवायच्यात. तुम्हालाही प्रत्येकाला या गोष्टी जमतीलच. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल त्यावेळेला सांगाल की समीप सर एक दिवशी आमच्याशी बोलले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यावेळेला आम्ही असं असं. त्यावेळेला मला छान वाटेल की बाबा चला आज आपला मित्र काही ना काहीतरी चांगलं नाव रोशन करतोय, हे की नाही? तर होपफुली जाऊया. प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून दाखवेल अशीच शुभेच्छा आहेत तुम्हाला. ठीक आहे? तुम्हाला काही कळलं नसेल, समजलं नसेल तर मला नक्कीच प्रश्न विचारू शकता, है ना? तुम्हाला कधी काही कुठली गोष्ट इंडिव्हिज्युअल लेवलवर बोलायची असेल, काही बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला पब्लिकली डिस्कस करता येत नाहीत. इंडिव्हिज्युअली डिस्कस करायच्या असतात. काल मला श्रीकांतने सांगितलं की मला इंडिव्हिज्युअली खूप महत्त्वाचं बोलायचंय. त्यावेळेला त्याने माझ्याशी काही गोष्टी बोलल्या. त्याच्यातनं मी त्याला जे काही मार्गदर्शन सांगायचं ते सांगितलं. इंडिव्हिज्युअल लेवलवर जरी बोलायचं असेल तरी सुद्धा ठीक आहे. पण सर मला इंडिव्हिज्युअली बोलायचंय आणि मला बाजूला कोपऱ्यात घेऊन जाऊन मी कधी जाणार आहे? हा प्रश्न नका विचारू. आहे की नाही? इंडिव्हिज्युअल तुमच्या केस स्टडी बाबतीत विचारा की इंडिव्हिज्युअली काय होणार आहे, कसं होणार आहे, मला हे प्रॉब्लेम वाटतात, हे प्रॉब्लेम नाही वाटत. त्याविषयी विचार करा. मी त्याविषयी बोलायला तयार आहे तुमच्याबरोबर. मग मला अचानक कोणी म्हणेल मला बाहेर गेल्यानंतर मला तंबाखू पुडी एक एक्स्ट्रा चालू करा, ते नाही जमणार. इंडिव्हिज्युअल तुमच्या केसच्या संदर्भात तुम्हाला काय समस्या आहेत त्याच्या संदर्भात बोला. मी त्याच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करायला नक्कीच तयार आहे. ठीक आहे? येस. नाही आता हे जे रुटीन आहे आपलं, तुम्ही म्हणता 3 महिने वगैरे जो काय पिरियड असेल, ते सकाळी उठून योगा करणं, पाठ करणं, ब्रश करणं, नंतर थोडा टाइम झाल्यावर मेडिसिन घेणं, ब्रेकफास्ट करणं, हे जे रुटीनची सवय लागलेली, इन शॉर्ट एक बॉडीला ती एक ऍडिक्शन झाली. येस. तिथून गेल्यानंतर फ्रीडम असणार आहे. आम्हाला काय घरचे म्हणणार नाही की तू 5 वाजता उठून व्यायामच कर, बरोबर, किंवा तू हेच कर किंवा तेच कर, किंवा ब्रश केला का नाही बघायला येणार नाही किंवा असं. माझं म्हणणं आहे की बाहेर गेल्यावर हे रुटीन थोड्या दिवस राहील, ते कायम राहण्यासाठी काय केलं नाही का? इच्छा जरी असली तरी बघा एक गोष्ट लक्षात घ्या. फ्रीडमच देऊन टाकलेलं नाही, आपण सगळ्यात त्याचं कारण हे आहे की
नाही नाही, मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. आपण हे रुटीन इथे ठेवण्याच्या मागचं कारण काय? बॉडीला एक सवय लागावी, डिटॉक्सिफिकेशन बरोबर. किंवा एक इकडे येण्याच्या अगोदर आपल्याला अशा कुठल्याही प्रकारच्या नियमामध्ये आपण बांधलेलो नव्हतो. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या नियमांनी बांधता यावं, तुमच्या आयुष्याला टाइम टेबल असावं, यासाठी 6 वाजता वेकअप कॉल असतो, 7 ते 9 तुमचा योगा प्राणायाम असतो, 9 वाजता ब्रेकफास्ट असतो, आपण एकत्र सकाळी 10 वाजता लेक्चर घेतो, 1 वाजता जेवण करतो. याच्यापैकी कुठली गोष्ट पूर्वी बाहेर असताना आपण करत होतो? नव्हतो करत. याचा अर्थ ते कुठे ना कुठेतरी रुळावं म्हणून त्यासाठी आहे ना. इकडनं बाहेर पडल्यानंतर तुमचं कदाचित टाइम टेबल वेगळं असेल, पण ते नियमानुसार असावं, हा त्याचं सांगण्याचा म्हणजे मी हे नाही म्हणत की तुम्ही उद्या कुठेतरी बाहेर टूरला गेलाय आणि सकाळी 7 वाजले की लगेच तुम्ही योगा करायला बसा, असं मी तुम्हाला नाही सांगत आहे. किंवा तुम्ही लगेच सेशन घ्यायला 10 वाजले सगळ्यांनी बसा, मला सेशन घ्यायचंय, असं नाही म्हणू शकत. तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुमचं टाइम टेबल कदाचित वेगळं असेल, पण ते नियमानुसार असावं, रेग्युलराईज असावं. तर ते रेग्युलर राहिलं तरच ती गोष्ट शक्य आहे. ठीक आहे. अल्कोहोलकडे आपण जातो असं 90% चान्सेस आहेत असं माझं म्हणणं. त्यासाठी नाही, मी तेच म्हटलं ना की बाहेर पडल्यावर आता रात्रीचा टाइम आपण समजा दिवसभर जॉब केला, हा खूप चांगला प्रश्न विचारला. मला तुला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की समजा अशीही उदाहरणं आहेत की आळंदीला गेले, डोकं ठेवलं, माळ घातली आणि दारू बंद केली. अशीही उदाहरणं आहेत. अशीही उदाहरणं आहेत जे व्यसनमुक्ती केंद्रात आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली, बाहेर पडले आणि व्यसनमुक्त झाले. अशीही उदाहरणं आहेत. या दोघांनी काय केलं की त्याच्यामुळे ते व्यसनमुक्त झाले? पहिली गोष्ट त्यांनी काय केली की ज्यांनी देवापुढे डोकं ठेवलं, माळ घातली, त्या लोकांनी देवानी सांगितलेल्या गोष्टींचा आपल्यामध्ये अंगीकारून घेतलं. म्हणजे त्याने त्या गोष्टी फॉलो केल्या. भजन करणं, कीर्तन करणं, देवाचं नामस्मरण करणं, स्पिरिच्युअल गोष्टी करणं, या गोष्टी करण्यामध्ये त्यांनी स्वतःचा फोकस तिथे ठेवला. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं दारूवरचं जे लक्ष होतं, व्यसनावरचं जे लक्ष होतं, ते त्यांनी त्या देवधर्माकडे दिलं. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं की तुमचा फोकस हा कम्प्लिटली वेगळ्या डायरेक्शनला ठेवा, त्या व्यसनावर ठेवायच्या ऐवजी. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही टाइम टेबल आखता ना, त्यावेळेला तुम्ही त्या टाइम टेबलमध्ये एवढे बिझी होता की तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला वेळच मिळत नाही. पण आपलं माइंड एवढा शार्प आहे की त्यावेळेला आपण राखीव वेळ ठेवतो त्या गोष्टीसाठी. संध्याकाळी 5 वाजले, 6 वाजले की माझे पाय आपोआप पळतात, हे सांगणारी मंडळींनी तो वेळ त्याच्यासाठी ठेवलेला आहे. तो वेळच ठेवू नका ना. त्यावेळेला तुम्हाला असं काहीतरी करा की ज्याच्यातून तुमचं माइंडसेट काहीतरी वेगळी गोष्ट करेल. त्यावेळेला तुम्ही मूव्हीज बघा, त्यावेळेला तुम्ही मित्रांबरोबर गप्पा मारा, त्यावेळेला फॅमिली बरोबर बाहेर आउटिंगला जा, एकत्र जेवायला जा. त्यामुळे ती वेळ एकदा टळून गेली की तुम्हाला ती इच्छा होणारच नाही ना. सो आपण जी स्टेप घेऊ, त्या स्टेप आपल्याला उपयोगासाठी, म्हणजे आपल्या जर सोब्रायटीसाठी जर महत्वाचं असेल, मी माझ्या सोब्रायटीला खूप जपतो. कारण का मला माहिती आहे ते माझं एक शस्त्र आहे, अस्त्र आहे. माझ्या आयुष्यातली जमापुंजी जे काही आहे तेच आहे. मी लाखोनी पैसे कमवले तरी सुद्धा मी जर सोबर नसेल तर ते लाखो रुपये कमवलेले संपायला मला वेळ लागणार नाही. त्यामुळे माझ्या हातामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे ती सोब्रायटी आहे. सो जे काही मिळेल मला भविष्य काळात त्या सोब्रायटीमुळेच मिळेल. त्यामुळे आपण जे टाइम टेबल वगैरे सगळ्या गोष्टी जे बोलतोय ना, ते तेवढ्यासाठीच आहेत की आपण ते टाइम टेबल आखलं आपल्या आयुष्यामध्ये, तर कदाचित आपल्याला आतापर्यंत जे लाईफ आपण जगत आलोय त्याच्यापेक्षा वेगळं लाईफ मिळेल. ठीक आहे. अजून काही प्रश्न? खडतरे काका आज जाणार आहेत, त्यांना एकदा शुभेच्छा देऊया, जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा. व्यवस्थित राहा. आज का लग्नाचा 60th बर्थडे? ओके. शुभेच्छा तुम्हाला. हा, ओके. चालेल. चांगली गोष्ट आहे. व्यवस्थित राहा. एकदा माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. ठीक आहे. या नक्की. थँक्यू. प्रार्थना घेऊया. देवा,
जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. ओके, धन्यवाद. काल फोनवर बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं तुला पपई आणि ड्रायफ्रूट मागवून द्यायला सांगितले. ते काहीतरी तिकडनं मला वाटतं त्या डॉक्टरांनी काहीतरी दिलं असेल तर ते होणं गरजेचं आहे. पण तू उडी लिव चालू आहे तुला. उडी लिव